नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नेहमी बेसन वापरून अळूवडी करता का? तर आज आपण करत आहोत चणा डाळ वापरून मस्त खुसखुशीत भरपूर लेअरची अळूवडी, ते पण तुमचं जराही रोल न सुटता. आता ही कशी केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात घेतलेले 1 कप इतकी चणा डाळ बरं का, किंवा बरेच जण ह्याला हरभऱ्याची डाळ सुद्धा म्हणतात. आता ह्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता ही डाळ आपल्याला ना स्वच्छ चांगल्या पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे, कारण डाळ खराब होऊ नये ना म्हणून पावडरची फवारणी केलेली असते. त्याच्यामुळे हलक्या हाताने अशी चोळून बघा हे पांढरं पाणी निघतंय ना, असं 2 ते 3 वेळा डाळ ही धुवून घेतले. आता डाळ भिजणे इतपत पाणी घालूया, साधारण 1-1.5 ग्लास इतकं पाणी घातलंय आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. आता इथं घेतलेले आहेत अळूची पानं. तर इथं बघा 3 जुड्या इतक्या घेतल्यात. आता मला ह्या 20ला 3 जुड्या पडलेल्या आहेत बरं का. आता ह्या अळूच्या पाण्याचे देठ जे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत. अळूची पानं आपण नळाखाली स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. अगदी तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये अळूची पानं भिजत घातलात ना तरी सुद्धा चालेल. नळाखाली स्वच्छ अशी धुवून घेतलेत. आता याच्यावरती पाणी आहे ना, तर ते कोरड्या कपड्याने आपण चांगलं असं पुसून घेऊयात. पाठीमागून फोडून ह्या अळूची पानांना पुसून घेऊया. आता बघा अळूच्या पानाच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ह्या ज्या निबार दिसतात जितक्या जमेल ना तितक्या तुम्हाला ह्या शिरा काढून घ्यायच्या. अगदी कवड्या नाही काढायच्या, पण अशा ज्या निबार दिसतात त्या काढून घ्यायच्या. अगदी सहजपणे निघतात बघा. तर आज आपण जरा सुद्धा बेसन न वापरताना चणा डाळ वापरून ना अळूच्या वड्या करणार आहोत. खमंग खुसखुशीत छान चवीला लागतात. तर अळू वड्या करणार आहोत, मग रोल ह्याचा चांगला यावा म्हणून ह्याच्या पाठीमागच्या शिरा सर्व ह्या काढून घ्यायच्यात बघा. आणि बेलण्याने हे पान लाटून घ्यायचं आहे. लाटून घेतल्यामुळे ज्या कवड्या शिरा दिसतात का नाही त्या सुद्धा नरम होतात बघा. असं बेलणं फिरून घ्यायचं आहे. अगदी जास्त दाबून नाही, हलक्या हाताने करायचं, नाही तर अळूचं पान जे आहे ना ते फाटलं जातं. आणि लाटून घेतल्यानंतर बघा रोल हा लगेच होतो का नाही सरळ. त्यामुळे ना सर्व ही पाने जी आहेत त्याच्या पाठीमागच्या शिरा काढून बेलण्याने असे लाटून घेतले. सर्व पानं इथं बघा धुवून पुसून पाठीमागच्या शिरा काढून आणि बेलण्याने लाटून झाल्यात. आता ही पानं जरा बाजूला ठेवूयात. पुढे कुठे वापरायचे सांगतेच. तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी मिक्सर भांडे घेतलंय. भरपूर असा लसूण, भरपूर 7-8 अशा हिरव्या मिरच्या, मुठभर कोथिंबीर, अर्धा चमच इतके जिरे घातलेत आणि पाणी न घालता वाटण करून घ्यायचं. मस्त इथं आपलं हे वाटण तयार झालं बघा. अगदी भरडच असं करायचं, पाणी बिलकुल सुद्धा घालायचं नाही. तयार वाटण एका वाटीमध्ये काढून ना बाजूला ठेवूयात, कारण आता आपल्याला ह्याच्यामध्ये डाळ वाटायची म्हणून. जवळजवळ 3 तासानंतर आता मी पाहत आहे डाळ चांगल्या प्रकारे बघा भिजून चांगली फुलले इथं बघा. आणि इथं मी तोडते त्यावेळेस दाखवते तर तुटली जाते, म्हणजे डाळ चांगली भिजली असे समजायचं. अगदी तुम्ही रात्रभर ही डाळ पाण्यामध्ये भिजत घातलात तरी सुद्धा चालेल, पण अगदी सहज 3 तासामध्ये डाळ भिजली जाते. डाळीच्या वरती जे पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्याच्यासाठी इथं वाटण केलेलंच मिक्सर जार घेतलंय आणि 2 बॅचेसमध्ये ना ही आपण डाळ वाटून घेऊयात. म्हणजे सुरुवातीला अर्धी मिक्सर जारमध्ये डाळ घातली आणि भरडाची वाटून घेतली. पाणी ना एकदम कमीत कमी वापरायचं बरं का, अगदी नाही वापरला तरी सुद्धा चालेल. आता इथं बघा मस्त भरड असं वाटून घेतलंय. अगदी जास्त पेस्ट करायचे असं काही नाही बरं का. बघा इथं ही डाळ आपली वाटली गेली. आता एका भांड्यामध्ये ही वाटलेली डाळ काढून घेऊयात. ती तुम्हाला वाटलं की डाळ ही वाटत नाही तर मग थोडं साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालून डाळ वाटू शकता. अशी मस्त अगदी पेस्ट नाही पण दरदरीत अशी डाळ असावी बरं का. आता दुसऱ्या बॅचेस सुद्धा ही डाळ वाटून घेतली बघा आणि ती सुद्धा संपूर्ण इथे काढून घेऊयात. असं छोटं मिक्सरचं जार घेतलात ना तर चांगल्या प्रकारे वाटली जाते बरं का, मोठ्या मिक्सरच्या जारपेक्षा. आता इथं डाळ ही वाटून झाली. आता आपण बाकीचे साहित्य आहे ना ते ह्याच्यामध्ये घालूयात. ते म्हणजे बघा आता जसं की आपण वाटण केलं लसूण, मिरची, जिरं, कोथिंबीरीचं, तर ते सर्व वाटण इथं घातलेलं आहे. त्याचबरोबर थोडासा पाव चमच इतका ओवा हातावरती चोळून घातला. त्याचबरोबर पाव चमच इतकी हळद घालूयात, किंवा छोटा चमचा आहे त्यांनी 1 चमच. अर्धा चमच इतकी धना पावडर, थोडंसं हिंग घातलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ 2 वेळा अर्धा चमच घातलेलं बघा, म्हणजे 1 चमच इतकं मीठ घातलेलं आहे. अर्धा चमच इतके तीळ आणि अळूची पानं ही जरा खाजरी असतात, घशात खवखवतात, म्हणून 1 लिंबाचा रस याच्यामध्ये पिळलेला आहे. भरपूर अशी बारीक चिरले कोथिंबीर. आता ही वडी छान कुरकुरीत व्हावी ह्याच्यासाठी अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घातलं. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलात ना तर आणखीन छान कुरकुरीत ह्या वड्या होतात बरं का. आणि आता हे सर्व मिसळून घेऊयात. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट घालू शकता, पण हिरव्या मिरच्या ज्या वापरल्या ना मी त्या तिखट होत्या बघा, म्हणून मी वरून ना लाल तिखट वापरलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता. आणखीन कुठला गरम मसाला वगैरे वापरायचा असेल तो सुद्धा वापरू शकता. आता बघा सर्व एकत्रित केलं, पण हे जरा ना घट्ट असं वाटतंय. त्याच्यामुळे आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून सैलसर करायचं आहे, कारण हे मिश्रण आपल्याला वड्याला लावायचं आहे. वड्याला लावायला तर यायला हवं का नाही, म्हणून असं झालं सैलसर करायचं. त्याचबरोबर इथे घेतलेलं हे चाळणीला ना आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे ह्या वड्या ह्याच्यामध्ये वाफून घ्यायचे आहेत का नाही म्हणून. आता ही चाळण जरा बाजूला ठेवूयात. आता इथं बघा आपण जी अळूची पानं घेतली होती ना त्याचं रोल करून घेऊयात. तर इथं 1 अळूचं पान घेतलंय. बरेच जण अळूची पानं ही उलटी ठेवून ना ह्याला असं लावून घेतात, पण आता आम्ही तरी बघा असं सरळ वरतीच लावतो.
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि तयार केलेलं आपण मिश्रण सर्व लावून घेणार आहोत. चांगलं भरभरून सगळीकडे लावायचं बघा. आता दुसरं अळूचं जे पान आहे ते उलटं ठेवायचं, म्हणजे आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि त्यालासुद्धा बघा भरपूर असं नाही हे मिश्रण लावायचं. तसं बघायला गेलं तर आपण अळूच्या वड्या हे बेसनमध्ये करतो, पण बेसनच्या ऐवजी चणा डाळ जर वापरून केलं ना तर चवीला ते आणखीन छान लागतं बरं का. आता इथं बघा एकावर एक 3 पानं ठेवलीत आणि इथं बघा बाजूने अशी घडी घालत आहे, आणि जी घडी केली ना बाजूने त्यालासुद्धा हे बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं बरं का. कारण रोल जो करणार आहे तो दाबून घट्ट बसला जातो का नाही म्हणून. आणि रोल करूया, रोल का नाही दाबून घट्ट असं करायचं बरं का, जेणेकरून वडी ना छान लेअर्स बाज होते, पोकळी होत नाही. मस्त घट्ट असा दाबून रोल करत आहे बघा. आणि इथं शेवटचं जे पुढचं टोक आहे ते सुद्धा आतमध्ये असं दाबून घेतलं आणि तिथं सुद्धा हे मिश्रण लावलं बघा. आणि ह्याचा पुन्हा रोल करून घेणार आहोत. आणि बघा इथं हा पहिला रोल तयार झाला. मस्त गोल गरगरीत ह्याच्या वड्या तयार होतात, हे पुढे तुम्हाला कळेलच. बाजूने थोडंसं इथं बेसनचं मिश्रण लावलं बघा, जेणेकरून ना रोल मस्त घट्ट असा होईल आपला म्हणून. आता चाळणीला तेल लावलंय, जसे रोल होतील तर तसे ह्या चाळणीमध्ये ठेवूयात. तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते, ते म्हणजे एक मोठं अळूचं पान घेतलंय आणि त्याच्यावरती हे मिश्रण लावून घेतलंय आणि एकावर एक अशी 3 ते 4 पानं ठेवायचे आहेत आणि रोल करायचं आहे. ही पद्धत पण एकदम सोपी आहे बरं का, तुम्हाला जर अगोदरची पद्धत कठीण वाटत असेल तर. आणि बघा असा साधा रोल करून घ्यायचा आहे, बाकी काही अवघड नाही ह्याच्यामध्ये. झाला इथं तुमचा रोल तयार. आता हा सुद्धा चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, अळूची पानं ही मोठी मोठी असतात, त्याचा रोलसुद्धा करता येत नाही. म्हणून मग काय करायचं, एका अळूच्या पानाचे ना 3 भाग करायचे, म्हणजे 2 समोरचे आता इथं तुम्हाला दिसत असेल ते, आणि खालचा जो पाण्याचा भाग असतो का नाही तो एकच करायचा. आता इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल अशी एकावरती एक ना जवळजवळ 2 अळूची पानं जी आहेत ती एकाच रोलमध्ये अशी बसवायची आहेत इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे छान दाट आणि मोठा असा आपला रोल तयार होतो. आता बघा इथं असा हा रोल तयार झाला, फक्त छोटा झाला. एकूण इथं 4 आपले हे रोल तयार झाले, 2 छोटे आणि 2 मोठे झालेत बघा. चाळणीमध्ये छान अशी त्यांना जागा करून घेतली, ॲडजस्ट करून घेतले. आता हे चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढईमध्ये अगोदरच पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. लिंबाची फोड टाकले कारण कढई खाली खराब होणार नाही म्हणून. याच्यावरती चाळण ठेवून झाकण ठेवायचं. बरोबर इथं मी 13 मिनिटांतर पाहत आहे, कारण आपण बेसन न वापरता चणा डाळ वापरली, त्याच्यामुळे जरा वेळ लागतो वाफवायला बरे का. रोलला बोट लावून बघायचं, चांगले सेट झाले. शिवाय मध्यभागी बघा रोलच्या सुरी घालून बघितली, साप आली का नाही, म्हणजे हे रोल चांगल्या प्रकारे वाफवले गेले समजायचं. गॅसची आच ना मंद ठेवायची बरं का, म्हणजे अति जास्त फास्ट आणि लो सुद्धा ठेवायचे नाही. आता हे रोल थंड झाल्यानंतर ह्या चाळणीतनं खाली काढून घेतलेत आणि आता आपण कापून घेऊयात. तुम्हाला वड्या जशा पातळ जाड हव्यात का नाही तशा कापून घ्यायच्या. आता इथं मध्यमच साईजच्या मी कापून घेते बघा. अति जास्त जाडसुद्धा कापायचे नाहीत, कारण तळायला वेळ लागतो. आणि ना पातळ वड्या ज्या असतात ना त्या कुरकुरीत होतात, लगेच तळ्या जातात. जाड वड्या जरा नरम राहतात बघा म्हणून, आणि तळायला पण वेळ लागतो. आता इथं सर्व जे रोल आहेत ना ते मी कापून घेत आहे, आणि सर्व रोल आता काही तळून घेणार नाही, कारण ज्यावेळेस पाहिजेत ना त्यावेळेस गरमागरम अशा तळून घेणार आहे बघा. ह्या वड्या अशा करून थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ना फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी 8 ते 10 दिवस खराब होत नाहीत. फक्त तळण्याच्या अगोदर फ्रीजच्या बाहेर 10 मिनिटं तुम्हाला काढायचे आहेत आणि मग तुम्ही तळून घेऊ शकता. अगदी मस्त इथं ह्याच्या वड्या झाल्यात बघा. अर्ध्या वड्या इथं मी डब्यामध्ये काढून बाजूला ठेवल्यात आणि अर्ध्या ह्या वड्या आहेत त्या आपण तळून घेऊयात. तर इथं मी काही डीप फ्राय करून घेत नाही, अगदी शॅलो फ्राय म्हणजे थोड्याच तेलामध्ये तळून घेत आहे. पॅनमध्ये पळीभर इतकंच तेल घातले आणि वड्या इथं सोडलेल्या आहेत. अगदी तुम्ही जसे भजी वगैरे तळून घेतात तसे तळून घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि मस्त अलटी पलटी करून ना चांगला तांबूस रंगपर्यंत वड्या तळून घेणार आहोत. बऱ्याच जणांना हलका पिवळसर रंग आल्यानंतर काढतात. तुम्हाला त्या रंगाच्या आवडत असतील तर काढू शकता, पण मला डार्क चॉकलेटी रंग आलेल्या ना वड्या आवडतात, ज्या की मस्त कुरकुरीत होतात. बारीक गॅस करून ना अगदी चांगल्या प्रकारे अलटी पलटी करून इथं वड्या तळून घेत आहे बघा. तसं तर ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला वडीचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत बघा. जसं की अळूच्या वडीचे रोल न करता पाणी छान बारीक चिरून तर कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये ह्या अळूच्या वड्या तयार होतात. शिवाय बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अळूची भजी दाखवली, त्याचबरोबर अळूच्या पानांच्या चकल्या दाखवल्या. ह्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. पहिली बॅच तळून झाली का इथं दुसरी बॅच सोडले आणि मस्त तांबूस रंगावरती ह्या वड्या तळून घेतल्यात. अगदी छान कुरकुरीत झाल्यात बघा. हे वड्या तेलकट झाल्या नाहीत बघा. अगोदरच्या वड्या तळून नंतरची सुद्धा बॅच तळून ना आणखी थोडंसं तेल उरलेलं आहे बघा पॅनमध्ये. आता ह्या इथं वड्या तळून झाल्या गरमागरम मस्त. ह्याच्यावरती थोडंसं जिरं भुरभुरून घेतलंय बरं का. जेवणाच्या ताटातली चव वाढवणारी शिवाय तोंडाला चव येणारी अशी आपली ही अळूची वडी तयार झाली आहे का नाही. एकदम सोपी करायला. की तुम्ही सुद्धा चणा डाळीची ही वडी करून बघा. मस्त चवीला जबरदस्त छान लागते, तोंडाला चव येते आणि लेयर्स बघा किती छान पडलेत. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रमैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.